आता गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि गुरुपौर्णिमा आली, विशेष म्हणजे देवपूजेचं प्रसादाचं महत्व आपल्याला सर्वांना विदितच आहे. तरी पण आपण देवपूजा करतो, प्रसाद वंदन करतो, तर ते प्रसाद म्हणजे विधी करता अविधी न व्हावा. म्हणजे आपण जातो ना, होतंय काय, त्या आपल्या डोक्याचे केस त्या प्रसादाला लागतात. कारण ती नाजूक पवित्र वस्तू आपल्यापर्यंत पूर्वजांच्या प्रयत्नामुळे आपल्यापर्यंत आलेली आहे. त्यांनी सांभाळ केला, रक्षण केलं, म्हणून आज आपण ते वंदन करू शकतो. इतके म्हणजे नाजूक वस्तू आहे ती. पवित्र संबंध झालेला ईश्वराच्या परमेश्वराच्या सेवा संबंधाला उपयोगी गेलेले ते पदार्थ आहेत. आणि अति दक्षता, अति प्रयत्न त्या ठिकाणी म्हणजे आपले वस्त्र किंवा आपली दुर्गंधी किंवा आपले कपडे किंवा आपला कपाळाचा घाम त्या प्रसादाला, त्या विशेषाला लागू नये. वंदन हे दुरूनच होत असतं. किती बी कपाळ घासायचं, विशेष असो प्रसाद असो, घासण्याला महत्व नाही. एकदा डोकं टेकवलं त्याच्यावर, संबंध झाला, बस संपला. काय काय वेळेस काय होतं की आपण ती कपाळ घासतच राहतो, समाधानच होत नाही. विशेषाला म्हणा किंवा माचुळी असते, प्रसाद असते, काही काही अशी समजूत झालेली आहे की घासल्याशिवाय आपले समाधान होत नाही. योग्यता ही लीळेने वाढते, योग्यता हे चिंतनातून निर्माण होते. थोडंसं नकळत असं डोकं ठेवलं आणि पुन्हा मनामध्ये दुःख केलं किंवा ती लीळ आठवली, त्याने योग्यता होते. योग्यता काही घासल्याने होत नाही. घासल्याने तो उलट अविधी होतो. कारण घासल्याने काय होतं, अविधी होतो. म्हणून विशेष प्रकारे प्रसाद नमस्कारावे, विशेष प्रकारे. आणि आज बहुतांशी तुम्हाला मी तुमच्या घरचा असल्यास सांगतो की ह्या गोष्टी कोणी सांगत नाही. आणि मागे आपल्या सत्संगामध्ये मी सांगितलेला आहे, आग्रह असतो आपला देवपूजा करायची आणि भावार्थाने तुम्ही जाता, पण त्यांनाही त्या पूजेचं रक्षण करायचं असते आणि हे पुढच्या पिढीला द्यायची असते. म्हणून तुम्ही आले, 2 गाड्या आणल्या, 3 गाड्या आणल्या, 1-2 प्रसाद सोडून द्यायचे, करत बसावं. नाही तर म्हणता येत नाही, नाही म्हणायचं नाही. म्हणून तुम्ही डोक्याला वस्त्र गुंडाळलं, हात स्वच्छ धुतले आणि विधीपूर्वक आपले केस त्या प्रसादाला लागू नाही, विशेषाला लागू नाही. आणि असं जर तुमचं वर्तन जर पाहिलं साधूने, ते म्हणतील हे योग्य प्रकारे वंदन करतात. त्यांना वस्त्र प्रसाद, जे विशेष लीळेचे प्रसाद आहेत, विशेष लीळेचे विशेष आहेत, असं जर असलं तर मनुष्य पेटीतून पुन्हा काढून तुम्हाला नमस्कार आहे, तो भाव पाहून तशा पद्धतीने. पण काही वेळेस काय होतं, हे लक्षातच राहत नाही, फक्त देवपूजा करायची. भाव तिथं आपण दाखवतो, पण तुमचा भाव साधू बी हे अशा प्रकारे पाहतात. डोक्याला योग्य वस्त्र, घाम आलेला नाही पाहिजे आणि विशेषाला छेद होऊ नये. छेद होतो, विधी करता अविधी घडतो. चाललो आपण विधी करायला, पण अविधीच घडतो. कारण जे जे आपणाशी ठावे, जे चांगलं आहे ते आपल्याला, जे आवडतं चांगलं आपल्याला कळतंय ना. घाम आला, केस, आपल्याला सुद्धा कळतंय, आहे की नाही. तसं ते परमेश्वराला चांगलं समर्पण करण्याची वृत्ती असावी. मग पदार्थातून चांगला असो किंवा वंदनातून असो किंवा पूजा अर्च्यामधून असो, परमेश्वर त्या भक्तीचा स्वीकार करतात. म्हणून म्हणलं की देव हा भाव भक्तीचा भुकेला आहे. भाव पाहिजे, भावहीन तो दैवहीन, भाव नसेल तो दैवहीन आहे, दैवाचा करंट आहे तो. म्हणून अशा प्रकारे आता मार्गोमार्गी आपण जाता, देवपूजा वंदन करता, स्थान वंदन करता, दुर्न स्थानाची लीळ आठवायची. आता आपण चाललो रुद्रपूरला चाललो किंवा याला चाललो आपण माहूरला, तर माहूरची दत्तात्रय प्रभूची लीळ आठवायची. आपल्याला तर माहित नसते, मग तिथं काय केलं असेल देवाने असं म्हणता येते. कसे देव बसले असतील तिथं, कशी खेळ क्रीडा केली असेल. म्हणजे संध्यात्मक बोलायचं नसतं. आम्ही पापी आहोत, आम्ही
त्या लीळा आमच्या हृदयाला येत नाहीत, आठवण येत नाही, आठवण होत नाही, करंटे आहोत आम्ही. असं येणं केलं याच्यामध्ये सुद्धा फायदा आहे. याला अप्राप्ती म्हणतात. अप्राप्ती म्हणजे जे प्राप्त नाही ते प्राप्त व्हावं अशी अपेक्षा ठेवणं. जे प्राप्त नाही ते प्राप्त व्हायला पाहिजे अशी अपेक्षा ठेवणं ही स्थानबंधन केल्यासारखंच आहे. असं आहे. एखादं अडचणीचं स्थान असेल आणि तुम्हाला तिथं जाताच येत नसेल किंवा साधन तुमचं पोहोचत नाही, तुम्ही तिथून नमस्कार केला तरी स्थान नमस झालेलं आहे. कारण ईश्वर समर्थ आहे ना. तुमचा भाव ओळखण्यासाठी ईश्वर तिथं समर्थ आहे. कारण तुम्ही जायला तयार आहेत पण साधन पोहोचत नाही, आहे की नाही. एखाद्या पाण्यामध्ये असलं तुम्ही जाऊ शकत नाही तिथं, तुम्ही तर तत्पर झालेले जायला तिथं, पण तशा पद्धतीची व्यवस्था नाही म्हणून तुम्ही जाऊ शकत नाही. पण परमेश्वर हे ओळखतात, हे जाणतात आणि तुम्हाला त्या स्थानाचं गोमट त्या ठिकाणी मिळतं. आज आता आमच्या आई आहेत पालमच्या, आहेरमरला यात्रेला त्यांची डेली चक्कर असते यात्रेत. आता वर चढणं होत नाही त्यांचं, अंगाने स्थूळ आहे शरीराने, त्या पायी त्याला जाऊन येतात, दर्शन घेऊन येतात. मग स्थान झाल्यासारखं आहे. स्थानाच्या ठिकाणी जे तुम्ही कपाळ ठेवून जे प्राप्त करता ते तुमच्या भावाने प्राप्त होतं. म्हणून अशा प्रकारे वंदन हे विधीपूर्वक असावं, ज्ञानपूर्वक असावं आणि निष्ठा, श्रद्धा, प्रीती, आवडी या आवडीच्या सगळ्या क्रिया आहेत. या माझा स्वामीचा हा पवित्र संबंध झालेला ह्या वस्तू आहेत, हे माझे हितकारक आहेत, हे माझे गुणकर्ते आहेत असं म्हणून ही प्रसाद वंदन करावं, देवपूजा वंदन करावी आणि साधू संतांची भेट घ्यावी. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर, जय महानगर.